मुरुड पोलिसांनी विविध ठिकाणी धडक कारवाई केली। मुरुडमध्ये अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांवर मुरुड पोलीस यांची धडक कारवाई आणि यात 2.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करून एका आरोपीला अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुरुड बायपास जवळील तुळजाभवानी मंगल कार्यालय जवळील रोडवर सापळा रचून पकडण्यात आले। तसेच मुरुडमध्ये अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू विकणाऱ्या पारूनगरमधील एका महिलेला 16 लिटर दारू 1600 रुपयांचा मुद्देमाल तिच्या घरातून आढळून आल्याने तक्रारी अर्जावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून वरील घटनेचा सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब खोपे पुढील तपास करत आहेत। रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह सह लातूर तालुका प्रतिनिधी अजय आंटे। नमस्कार, मी E.P. उजगरे, मुरुड पोलीस स्टेशन, जिल्हा लातूर। मागच्या 2-3 दिवसापासून पोलीस प्रशासन आणि स्थानिक पातळीवर पोलिसांच्या आदेशाने विविध अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना आखत होतो। मागच्या 2-3 दिवसामध्ये पोलीस स्टेशन तसेच पोलीस अधीक्षक साहेब यांच्या टीमने या भागामध्ये विविध कारवाई केल्या आहेत। मागच्या 2 तारखेला म्हणजे 2 मार्चला लातूर बायपास या ठिकाणाहून अवैध वाहतुकीची विक्री करणारे 2 इसमांना पकडून आम्ही त्यांच्यावर कारवाई केली आहे। पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये 51,280 रुपयाचा दारूचा माल तसेच विदेशी दारूचा माल तसेच एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। 3 तारखेला 16 लिटरची गावठी हातभट्टीची रेड थांबणनगर परिसरात मुरुड या ठिकाणी करण्यात आली आहे। तसेच आज सकाळी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांची पथक व पोलीस स्टेशनची टीम यांनी संयुक्तपणे एक कारवाई केली आहे। त्यामध्ये देशी दारूचा जवळपास 1 लाख रुपयाचा माल आणि व्हेकल असं 2,51,000 रुपयाची कारवाई आज करण्यात आली आहे। मागच्या 2-4 दिवसांमध्ये पोस्टेच्या अंतर्गत 3 लाखाच्या जवळपास जी काही अवैधपणे वाहतूक करणारी आणि या परिसरात विक्री होणारी दारू या संदर्भाने पोलीस स्टेशनच्या मार्फतीने कारवाई करण्यात आली आहे। तसेच त्या व्यतिरिक्त मटकेची कारवाई करण्यात आली आहे। आम्ही शहरामध्ये सतत आमच्या स्टाफच्या मार्फतीने पेट्रोलिंग करून विविध जे काही अवैध घटक असतील त्या अनुषंगाने त्यांचा प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने काम करत आहोत। शहरामध्ये आम्ही मागच्या 4 दिवसापासून फिरत असताना बऱ्याच अंश आम्हाला जे काही पानटपऱ्या आहेत त्या बंद अवस्थेमध्ये दिसत आहेत। आम्ही नागरिकांना आवाहन करतो की कुठं अशा स्वरूपानं काही दिसून येत असेल आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करतच आहोत। त्या पद्धतीने आम्हाला काही माहिती मिळाली आपल्याला पण माहिती असेल ती आम्हाला द्यावी आणि बिलकुल त्या अनुषंगाने पुढील कारवाई करून